राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी पाऊस झाला। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, धाराशिव असेल आणि अशा अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतपालांचं मोठं नुकसान झालं होतं। मात्र आता शेतीपालामध्ये देखील आता नुकसान झाल्यामुळे ज्या भाजीपाला आहे त्याच्यात देखील आता दुपटीने वाढ झाली आहे। मी सध्या दादरच्या भाजी मार्केट परिसरामध्ये आणि या भाजी मार्केट परिसरामध्ये जर आपण बघितलं की मुसळधार पावसाचा फटका आता ह्या भाजीपालांना देखील पडला, कारण की ज्या भाजी आहेत घरगुती भाज्या लागणाऱ्या आहेत त्यांच्यामध्ये दुपटीने वाढ झालेत। वांगी जर बघितलं 80 रुपये किलो झालेत, टमाटे 40 रुपये किलो, फ्लावर 80 रुपये किलो, काकडी 60 रुपये किलो, तर कोबी जर बघितली तर 60 रुपये किलोनी झाली आहेत। शिमला मिरची देखील 120 रुपये किलोनी झाली आहेत, तर भेंडी ही 80 रुपये किलोनी झाले। त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्रीत बसलेत, कारण की ज्या भाज्या आहेत त्यांच्यामध्ये दुपटीने वाढ झाल्यामुळे काही नागरिक जे आहेत, ज्या रहिवासी आहेत, काही घरगुती सामान घेण्यासाठी या ठिकाणी आहेत। पूर्वी ते 1 किलो भाजी घेत होते, मात्र आता सध्या महाग झालेल्या भाज्या आता तब्बल अर्धा किलोनेच आता ज्या भाज्या आहेत त्या घेत आहेत। या ठिकाणी जर बघितलं ही वांगी देखील आता दुपटीने वाढ झाली आहेत। पूर्वी जर आपण बघितलं ह्या ज्या भाज्या आहेत त्याची जी आवक आहे ती कमी होती, मात्र मुसळधार पावसामुळे ज्या भाजीपाला आहे त्यांच्या आवकमध्ये देखील आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। काही भाजीपालाचे व्यावसायिक आहे, व्यापारी आहेत। सर, मुसळधार पावसामुळे भाजीपालांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली। सड़ गया सब खेती में, टमाटर जितने थे इसके वजह से अभी जो माल सड़ गया उसका कोई वैल्यू नहीं, अच्छा माल का कीमत है। जे नागरिक आहेत ते 1 किलो 2 किलो अशा भाज्या नेतात, मात्र आता बघायला गेलो तर महाग झाल्यामुळे फक्त अर्धा किलोच घेऊन चाललेत। आता महाग झाले पण अर्धा किलो घेतो। आपण जर बघितलं हा दादरचा भाजी मार्केट आहे आणि अनेक मोठी गर्दी ह्या ठिकाणी नागरिकांची असते। मात्र सध्या जर गर्दी जर आपण बघितली कमी दिसत आहे, कारण की भाजीपालाच महाग झाला, त्यामुळे या ठिकाणी देखील नागरिकांनी पाठ फिरवलीचं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे, कारण की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते ग्राहकांची। मात्र आज ते ग्राहक ह्या ठिकाणी दिसत नाही, कारण की अनेक भागामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे ज्या शेतीपालांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्याचा फटका आता ह्या भाजीपाल्यावर देखील पडला आहे। कॅमेरा रोशन गायकवाडसह मयूर जाधव, TV9 मराठी, दादर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।